असं अदनामधनं यायचंच नाही। हे गाजर कितीला दिले? 25 रुपये किलो आहेत। अहो 25 काका किती जास्त सांगताय, एवढा नाहीये भाव। वृंदा अगं काय करतेस इथे? अभ्यास सोडून इथे काय करतेस मार्केटमध्ये? अहो भाजी घ्यायला आले होते। सायली अगं तुझी मैत्रीण भेटली आपल्याला इतक्या दिवसानंतर, बोल की तिच्याशी। तुला घाई आहे का? कुठे जायचंय का तुला? मग मला भाजी घ्यायची। हा वृंदा मी भाजी घेते। हा सायली आय एम व्हेरी सॉरी, मी तुला असं बोलायला नको होतं। त्या दिवशी सकाळपासून सगळेच जण मला माझ्या लग्नाच्या डिसिजन बद्दल टोकत होते। त्या सगळ्यांना कन्व्हिन्स करेपर्यंत मी अगदी इरिटेट होऊन गेले होते। आणि मग जेव्हा तू बोललीस ना तेव्हा माझ्या पेशन्सची लिमिट झालेली होती आणि म्हणून सगळ्यांचा राग तुझ्या एकटीवर निघाला। आय एम व्हेरी सॉरी, मला माफ कर, असं पुन्हा कधीही होणार नाही, प्रॉमिस, प्लीज। झालं तुझं बोलून, येऊ शकतेस। आता सायली ऐकून तर घे मला, प्लीज। सायली मला माहिती आहे अगं तुला वृंदाची खूप काळजी आहे आणि काळजीपोटीच तू तिला बोललीस मी तुमच्या वयातून गेले, मलाही मैत्रिणी होत्या, पण जीवाला जीव देणारी मैत्रीण क्वचितच बघायला मिळते। सायली अगं तुम्ही दोघींनी एक पाऊल पुढे टाकलं ना तर तुमच्यातलं अंतर असं निघून जाईल बघ। पण एक गोष्ट सांगू, तुमच्यामुळे ना खरं आज या दुकानाला शोभा आली, नाहीतर आमचं दुकान इतकं सुंदर कधीच वाटलं नव्हतं मला। 5 किलो ज्वारी द्या, 2 किलो बाजरी द्या आणि 1 किलो चणा डाळ, बस एवढंच? हो एवढंच। याचे पैसे किती झाले? तुम्ही हिशोबाचं काय बघताय? मी बघतोय ना तुमच्याकडे। तुमच्यासारखी एवढी नाजूक आवाजाच्या राजकुमारीकडनं मी पैसे घेणार? छे 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 छे, लोक काय म्हणतील? हाय मी मर जावा। आता मी ATM मध्ये जाऊन आलो। काय ना भाऊजी, मी तुम्हाला फक्त 12,000 रुपयेच देऊ शकतो। होलसेलर्सना चेक दिलेत, त्याच्यामुळे तेवढे पैसे बँकेत ठेवायलाच लागतील। तुम्हाला जर एवढे चालत असतील तर चालतील एवढे तर एवढे। खरंच थँक्यू व्हेरी मच। अबुधाबीवरनं बघ डायरेक्ट तुला पैसे मी असे पाठवून देतो, ट्रान्सफर करतो, चेक देईन, पण देईन मी तुला तुझे पैसे। सावकाश द्या, काही हरकत नाही। सायलीशी भांडण झालं ना? बघा ना बाबा, उगीच रागवलीये माझ्यावर। तिचा एकटीचा ना तिथे अजिबात अभ्यास होत नसेल आणि तिच्यामुळे माझाही होत नाहीये। ही वृंदी रडतीये म्हणजे त्या प्रसादनी नक्कीच नकार दिलेला दिसतोय लग्नाला। इतकी छान तयारी झाली होती आमची आणि फक्त बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले असताना चला पण आतमध्ये जाऊ, चल। रडू थांबव। प्रसाद आणि वृंदाचं लग्न मोडलंय, हो ना? आणि हे तुला कोणी सांगितलं साधारण? आता वृंदाला ना मी रडताना बघितलं, ढसा ढसा रडत होती ती आणि तो काकड्या सुद्धा त्या वृंदीचे डोळे पुसत होता। अहो या डोळ्यांनी बघितलंय मी खरंच। प्रसाद, मी तुला जसं सांगतोय तसं जर का वागलास ना तर लग्नानंतर वृंदाची तुझ्याबद्दल कधीच कंप्लेंट असणार नाही, ती सतत खुश राहिली ना। अय्या तुम्ही आलात, किती उशीर लावला? मी नाही तुमच्याशी बोलणार। तुला सांगते प्रसाद, ह्यांचं माझ्यावरती इतकं प्रेम होतं की आई बाबांनी जर आमचं लग्न लावून दिलं नसतं ना तर हे मला पळवूनच देणार होते। पळून जाऊन लग्न करण्यासारखे ना दुसरी थ्रिलर कल्पना नाहीये काय ग, सांग जरा। आणि एक दिवस मी ठरवूनच आलो की हिला पळून द्यायचं। अय्या हो, त्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा शर्ट आणि लाल पॅन्ट घातली होती, बरोबर? मी प्रसादला चांगलं रामायण शिकवलं होतं। वृंदाशी लग्न मोडायला जवळपास तयारही झाला होता तो, पण ह्या 2 माकडांनी मिळून माझ्या स्वप्नांच्या लंकेला आग लावली यांनी। दिल्या घरी तू सुखी रहा।